18 ऑगस्ट रोजी रात्री 9:30च्या सुमारास नागपूरमधल्या मनीषनगर भागातील एका हॉटेलमधून अचानक मुलीच्या किंचाळण्याचा आवाज आला. त्या आवाजानं सगळेच घाबरले. हॉटेल कर्मचाऱ्यांनी आवाजाच्या दिशेनं धाव घेतली. अशात रूम नंबर 302 उघडताच समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. या खोलीमध्ये 28 वर्षीय शिवानी गजभिये आणि किरण आत्राम हे दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. बाजूला चाकू आढळून आला. शिवानीच्या शरीरावरती चाकूनं अनेक वार केले होते, तर किरण गंभीर अवस्थेमध्ये होता. हे दोघेही रेल्वे कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती समोर येते. घटनेची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले. दोघांनाही तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान शिवानीचा मृत्यू झाला. बेलत्रोडी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतात. प्राथमिक तपासातून लग्नाच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. वादानंतर किरणनं शिवानीवरती चाकूनं हल्ला केला आणि त्यानंतर स्वतःलाही जखमी करण्याचा म्हणजेच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र या घटनेमागचं अंतिम सत्य अजूनही स्पष्ट झालेलं नाही. पण त्या रूम नंबर 302 मध्ये नेमकं काय घडलं? लग्नाच्या मुद्द्यावरून झालेला हा वाद इतका टोकाला गेला की क्षणाच्या वादातून अशी गंभीर घटना घडली की यामागे आधीपासूनच काही कट आखला गेला होता. आता पोलीस या सर्व अनुत्तरित प्रश्नांचा तपास करतायत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.